नमस्कार, मी श्वेता पवार. सामना ऑनलाईनच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे जागतिक महिला दिन. आज असं कोणतंही क्षेत्र उरलेलं नाही जिथे महिला पुरुषांच्या सोबतीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आज आपल्यासोबत अशाच एक ताई आहेत ज्या गेली 30 वर्ष पुरुषांचं प्राबल्य असलेल्या क्षेत्रात काम करत आहेत. या आहेत प्रज्ञा सांबरे. प्रज्ञाताई गेली 30 वर्ष स्कूल बस चालवत आहेत. दादर प्रभादेवी या परिसरात त्यांची स्कूल बस धावते. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. कसं गेली 30 वर्ष तुम्ही बस चालवताय, तर कसा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? खरं सांगायचं झालं तर ॲक्च्युली माझी स्वतःची पण 2 मुलं होती. म्हणजे जेव्हा 1995 मध्ये हे मी माझं क्षेत्र हा स्वीकारला आणि तेव्हा मुलं स्कूलला जात होती आणि मी स्वतः पण सोडायला जात होती. तेव्हा माझं जॉब होते. आय टू वर्क लाईक. आणि मग जॉबवरून थोडा अर्धा तासासाठी ह्यांना पिकअप करायला जा आणि मध्ये मध्ये मग ते डिफिकल्ट व्हायला लागलं मला. ऑफिसमधून सुद्धा बडबडायला लागले की मध्ये मध्ये जातं हे ते. त्यामुळे तेव्हा शाळेत सुद्धा मुलं सोडताना मी बघत होते की व्हॅनमधून पण काही लोक असे पिकअप अँड ड्रॉप करायचे. त्यामुळे जस्ट मला क्लिक झालं, म्हटलं चल आपण पण असं काहीतरी केलं वेगळं काहीतरी, तर मला माझ्या मुलांना सुद्धा वेळ देता येईल फावल्या वेळामध्ये, प्लस आपलं एक काहीतरी वेगळं काहीतरी करता येईल लाईफमध्ये. म्हणून मी तेव्हापासून मी माझी सगळी फर्स्ट त्यावेळेला मारुती व्हॅन्स होत्या. तेव्हा मग मी मारुती व्हॅन सेकंड हँड म्हणून सुरुवात केली स्टार्ट करायला. सेकंड हँड मारुती व्हॅन घेतली आणि त्याच्यातून मी मुलांना नेहाण करायला लागले. मी 2 स्कूल्सला चालवते, डॉक्टर अँटोनियो डिसिल्वा बॉईज हायस्कूल आणि कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल. त्याच्यातून नेहाण करत त्यावेळेला मला मुलांना सुद्धा वेळ देता आलं, प्लस माझं काम पण होत होतं तसंच. तर त्यानंतर मग मी विंगर घेतली, टाटा विंगर घेतली, नंतर 17 सीटर घेतली, नंतर 20 सीटर घेतली. असं करत आणि कसं असतं, ह्या गाड्या ज्या असतात आपण इथे LOT परमिटच्या आपण फक्त 8च वर्ष चालवू शकतो. 8 वर्षाच्या नंतर आपल्याकडे चालत नाही. त्यामुळे मला वेगवेगळ्या एव्हरी 8 वर्ष झालं की दुसरी गाडी घ्या. त्यानंतर असं करत ही येलो गाडी स्कूल बस जी मी आज चालवली ती माझी लास्ट गाडी, म्हणजे आता नवीन घेतलेली गाडी आहे. असं करत मी अजून इथपर्यंत आणि स्लोली हे माझं पॅशन होऊन गेलं आणि आवड झाली मला. त्यामध्ये मुलांबरोबर राहणं, दिवसभर त्यांच्यासोबत राहणं खूप आवडायला लागलं आणि आता माझं खूप पॅशन आहे. ओके. जेव्हा तुम्ही सुरुवात केली 30 वर्षापूर्वी, म्हणजे 1995 साली, तेव्हा या क्षेत्रात सर्व पुरुषच होते. हो. त्यावेळी तुम्हाला असं नाही वाटलं की अरे आपण काही वेगळं करतोय, सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे असणार? म्हणजे तेव्हा हे खूप वेगळं क्षेत्र होतं तुमच्यासाठी. म्हटलं जाईल माझं चॅलेंज करायला. मला ॲक्च्युली असे वेगवेगळे चॅलेंज घ्यायला आवडतात मुळात. अपार्ट फ्रॉम दिस मी घरी ट्युशन्स पण घेते, क्लासेस पण घेते. सो त्यामुळे मला असं वेगळंच काहीतरी करायचं माझ्या मनातच असं वाटू लागलं, आपण काहीतरी वेगळं करायचं. म्हणून मी ते तशी सुरुवात केली माझ्या या क्षेत्रामध्ये. आणि मग ट्युशन घेता म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं स्वतःचं HSCच आहे. मी HSC शिक्षण झालंय फक्त. ओके. HSC झालं. कसं? मी पासआउट पण कॉन्व्हेंट गर्ल्स मधूनच केलंय. ओके. आणि नंतर मग मी माझं लग्न झालं. आय एम एन इंटरकास्ट मॅरिड वुमन. माझे मिस्टर भंडारी आहेत, मी ख्रिश्चन आहे. त्यामुळे आमचं तेव्हा लग्न झालं 1990 मध्ये. 91 मध्ये लगेच माझा मुलगा झाला, मुलगी झाली. तर म्हटलं तर काय करायचं, त्यांना पण जॉबचं थोडा प्रॉब्लेम होतं. म्हटलं कसं काय करायचं, मुलांना बघून हे करून, म्हणून मी हा क्षेत्र निवडला आणि आय एम व्हेरी हॅपी. खूप खुश आहे मी माझ्या या कामाबरोबर. ओके. कधी असा मिस्टरांचा विरोध नाही झाला की अरे गाडी कशी चालवतेस? नाही, असं काही नाही. ते पण माझ्यासोबत असतात गाडीवर वगैरे, त्यांचा पण पूर्ण पाठिंबा आहे, त्याला मदत असते सतत. ओके. तुम्ही जेव्हा ठरवलं की तुम्ही गाडी चालवायला घेणार, तेव्हा तुम्हाला गाडी येत होती की तुम्ही काही? मी पहिलं शिकले तेव्हा. ओके. मारुती 800 होती, त्याच्यावर शिकले. आणि नंतर मग मी माझी स्वतःची सेकंड हँड मारुती व्हॅन घेतली ना. मग स्लोली चालवत मग मला स्वतःच हे आलं कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे मी मग ते आस्ते चालवायला लागले आणि मग मला काय एवढं कठीण नाही गेलं ते. एवढी मोठी बस चालवायची फ्लुएंटली आरामात चालवते मी. मग आता कुठपर्यंत जाता ही बस घेऊन तुम्ही? तरी पण आता इकडे एरियात असेल तसंच काय असतं, सॅटर्डे संडे समज काय लोकल असेल, कोणाचं लग्न काय असं भाडे वगैरे असेल तर मी स्वतःच जाते. ओके. म्हणजे आवड म्हणून जाते. म्हटलं चला आपल्याला नवीन काहीतरी, बाहेरचे रस्ते कसे आहेत अशी नवीन आपल्याला शिकायला मिळतं ना काहीतरी, म्हणून आपल्याला मी जाते तेव्हा. ओके. तुमचं दिवसाची सुरुवात कशी होते, कसं असतं तुमचं रुटीन? म्हणजे ऍक्च्युली रुटीन आमचं सकाळी 6 वाजता चालू होतो. फर्स्ट पिकअप फॉर डिसिल्वा बॉईज असतो सकाळचा 6 वाजता. म्हणजे सकाळी फर्स्ट पिकअप आम्ही डिसिल्वा बॉईजला सोडते.
त्यांना सोडून झाल्याच्या नंतर लगेच 7:30 मुलींची स्कूल असते कॉन्व्हेंट गर्ल्स, मग त्यांना सोडतो. त्यांना सोडून झालं त्यानंतर त्यांची ज्युनियर KG सिनियर KG ॲट 8 o'clock, सो त्यांना सोडायचं नंतर. आणि त्याच्यानंतर पुन्हा डिसिल्वा बॉयजची ज्युनियर KG असा तो म्हणजे 6 o'clock to 9:30 पर्यंत हाच टाइम असतो. ओके. त्याच्यानंतर मग दुपारच्या मुलं 11 वाजता 11:30 कॉन्व्हेंट गर्ल्स सुटतात परत. मग परत तिकडनं पासून सुरुवात होते 11 o'clock to 3:30 पर्यंत पूर्ण पॅक असतो 3:30 पर्यंत. आणि नंतर मग परत 5 वाजता दुपारची जी मुलं सोडतो आम्ही डिसिल्वा बॉयजला, त्यांना मग संध्याकाळी पिकअप करतो. ओके. असं आहे. हे एक असं क्षेत्र आहे जे खूप जबाबदारीचं आहे. मुलांसोबत लहान related मुलांची आहे. तुमची जबाबदारी Related असते. आहे. हो, त्यांचं exactly. अक्षरशः आई वडील आपला जीव तुमच्या हातात हो, देतात. बरोबर बरोबर. त्यावेळी ती भावना कशी आहे, म्हणजे काय वाटतं? नाही ते तर झालंच म्हणा, पण कसं असते छोट्या मुलांचं सुद्धा आपण हे असतं. तशी माझ्या बरोबर माझे मिस्टर असतात, असं राहूया. माझ्या बरोबर माझे मिस्टर असतात, पण माझी मुलगी पण असते सोबत कधी, म्हणजे मुलांना असं हँडल करायला. कारण छोटी मुलं असतात ना, ती सतत ती काय किती ओरडलं किती काय केलं काय त्यांचं काय हे नसतं. त्यामुळे ते असतातच सोबत हे करायला. परत कधी कधी कसं होतं, कधी टाइम झालं की कोण येतच नाही, मग ते त्यांच्याबरोबर ते फोन करा, मग ते बघा, ते त्याच्यामध्ये खूप वेळ असते. पण एंड ऑफ द डे एक हे असते वेगळं, चला बाबा झालं एकदा सगळी मुलं सोडून झाली ना, एक समाधान, बाबा गेली सगळी व्यवस्थित आपापल्या घरी पोचली, तो एक वेगळी एक मनाला सुखद भावना भेटते एकदाची. असं काही अनुभव आहे का कुठल्या मुलाच्या बाबतीतला की कधी उशीर होतो, तुमच्या व्हॅनला उशीर होतो, कधी आई वडिलांना घ्यायला यायला उशीर होतो, मग काही असं काही घडलेलं काही आठवतं का? होते ना असं कधी कधी आता काय बघ, रस्ता आहे म्हटल्यावर वेळ टाइम सांगता येत नाही. म्हणजे मी असं पॅरेंट्सला हे करत नाहीये, पण सांगतो माझी पण अशी असं एक ह्याच्यातून सांगणं हे आहे की पॅरेंट्स लोकांनी पण आम्हाला समजून घ्यायचं, जे व्हॅन्स आहेत चालवतात, गाड्या चालवतात. कारण कसं रस्ता असतो, आता आम्ही सांगतो 3:30 तुम्ही घ्यायला या, कधी कधी 3:30 कधी 4 वाजतात, सांगता येत नाही. समटाईम जरा काही मिरवणुकी असतात, काही नाही का असं मध्ये मध्ये असतं, त्यामुळे टाइम थोडं मागे पुढे होतं. मग ते हा मी इतका वेळ थांबलो, इतका वेळ झाला, अजून गाडी नाही आली, सतत कॉन्स्टंट फोन करत असतात. मग त्यांना बाबा थांबा जरा, असं झालंय तसं झालं असं होतं. मग तेव्हा जरा डोकं चिडचिड असं डोकं असं हे होतं. पण नॉट ऑलवेज बट समटाइम्स. पण माझी असं आहे की त्यांनी पण आम्हाला समजून घ्यावं की आम्ही पण मुलांना घेतो, म्हणजे हे तुम्ही आम्हाला जबाबदारी दिली आहे की आम्ही 100% पार पाडणार, हे त्यांनी पण जाणून घ्यावं. आणि हेच त्यांना पण सांगायचं हे की तुम्ही पण आम्हाला सांभाळून घ्या जसं आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो. थोडंसं म्हणायचं. आता या पावसा पाण्याचं खूप म्हणजे ते दिवस असतात की कठीण असतात, खूप कठीण असतात. त्यावेळी कसं मॅनेज करतात? खूप ऍक्च्युली कसं आहे ना, मुलांना आम्ही नेहमी सांगत असतो, पालकांना सुद्धा, ऑलवेज तुम्ही बॅग मध्ये रेनकोट टाकत जा. कधी कधी त्यांच्या मे बी ते पण आपल्या घाईत असतात, त्यामुळे ते पण विसरतात हे टाकायला. मग दॅट टाइम इज व्हेरी क्रुशियल. मग आम्ही एक्स्ट्रा छत्री घेऊन जाणार, मग प्रत्येक त्या स्कूल पासून त्या छत्री तुमच्या मुलांना उचलून आणायचं, मग गाडीत बसवायचं, परत दुसऱ्याला आणायला जायचं. असं सुद्धा आम्ही केलेलं आहे. म्हणजे छोट्या मुलांना सुद्धा, मोठ्या मुलांपासून छोट्या. कधी कधी मुलं कशी असतात, असेल ना रेनकोट बॅग मध्ये, तरी पण सांगेल नाही आणलं, म्हणजे त्यांना भिजायचं वगैरे असं असतं. मग परत त्यांना छत्रीतून घ्या, त्यांना एवढं गाडीपर्यंत आणा, त्यांना बसवा. खूप हेक्टिक काम आहे. इट इज नॉट व्हेरी इझी टास्क आहे हा. इट इज खूप कठीण आहे, पण त्यातल्या त्यात होऊन जातं, असं काही नाही. तुमच्या घरात कोण कोण आहे आणि काय तुमची मुलं काय करतात? माझा मुलगा आहे, मुलगा माझा ऑफिसला जातो, माझी मुलगी पण ऑफिसला जाते. आता सध्या मोठी झाली आहेत मुलं माझी, दे आर वर्किंग. मी आणि माझे मिस्टर आम्ही एकत्र काम करतो. आणि माझे फ्रेंड आहेत 2 जण, ते लोक मला याच्यामध्ये माझ्या कामामध्ये असिस्ट करतात मला. ओके. अजूनही जर तुम्ही बघितलात या क्षेत्रात महिला फार कमी आहेत, म्हणजे क्वचित तुम्हाला केअरटेकर बसच्या आतमध्ये दिसतील, पण ड्रायव्हर सीटवर महिला दिसत नाही. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगायचंय? चल. म्हणजे आता कसं आहे ना, प्रत्येकाचं वेगवेगळं. मला आवड होती म्हणून मी शिकले आणि ते हे पण आवड पण निर्माण झाली जास्त त्याच्यामध्ये, की मला आवड आहे त्यामुळे मी याच्यात म्हणजे पूर्ण दिवसभर राईट फ्रॉम 6 o'clock इन द मॉर्निंग टू 7 o'clock फक्त मधल्या वेळामध्ये तासभर वगैरे मध्ये भेटतो लंचचा वगैरे, किंवा कुठले स्कूल लाईक 3 o'clock टू 6 o'clock मध्ये जो वेळ असतो तो भेटतो. त्याच्यामध्ये पूर्ण दिवस सुद्धा काम करून सुद्धा या मुलांमध्ये जो त्यांचा जो चिवचिवाट बडबड मस्ती याच्यामध्ये जो वेळ मध्ये जे
रात्र झाली तरी असं तो थकवा असं काही जाणवत नाही. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी विथ माय वर्क. चालेल. असंच तुम्ही तुमची प्रगती करत राहा. तुमच्या अशा अजून बऱ्याच गाड्या होऊ दे ही आमची तुम्हाला शुभेच्छा. चालेल, धन्यवाद. थँक्यू सो मच.